नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. तयारी करतोय आपण 7वी स्कॉलरशिप परीक्षा आणि त्यातील गणित विषयाची. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घटक 12 जो काळ, काम आणि वेग यावर आधारित आहे याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वाध्याय 12.1 जो याच घटकावर आधारित आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे सर्व घटकांवरील व्हिडिओ, सर्व स्वाध्यायावरील व्हिडिओ आणि पुढे येणाऱ्या देखील सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजच पोहोचतील. त्याचबरोबर हे व्हिडिओज आपले मित्र मैत्रिणी यांच्याशी देखील शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. चला तर मग सुरुवात करूया. स्वाध्याय 12.1 जो आहे काळ, काम, वेगवर करूयात सुरुवात. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1 आणि या घटकामध्ये एकूण आपल्याला 3 स्वाध्याय सोडवायचे आहेत आणि तिन्ही स्वाध्याय हे काळ, काम, वेग यावर आधारित असणार आहेत. चला तर मग करूयात सुरुवात. प्रश्न वाचला असेल तुम्ही. प्रश्न पहिला, 28 मजूर एक काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर किती मजूर अशीच 2 कामे 3 दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला विचारलेलं आहे. पायामध्ये आहेत ते म्हणजे मजूर आणि पुढे आहेत ते म्हणजे आहेत दिवस. आता इथे सुरुवातीला दिलेली माहिती आहे 28 मजूर 6 दिवसात काम पूर्ण करतात, तर किती मजूर अशी 2 कामे 3 दिवसात पूर्ण करतील. एक काम पूर्ण करायला लागणारे मजूर आधी काढूया, त्यानंतर 2 कामांचं पाहू. 3 दिवसात पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती मजूर लागतील हे सुरुवातीला शोधायचं आहे. तर पहा, मजुरांची संख्या जर वाढली तर दिवस कमी लागणार आहेत, मजुरांची संख्या जर कमी झाली तर दिवस जास्त लागणार आहेत. म्हणजेच यामध्ये आहे व्यस्त चलन. व्यस्त चलन म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी दोघांचाही गुणाकार स्थिर असतो. तसा थोडा विचार केला तर पहा, इथे 6 दिवसाचे आता 3च दिवस लागतात, म्हणजे आधी 28 मजूर होते तर आता मजूर किती झाले असतील. दिवस जर निम्मे झाले तर मजूर दुप्पट झालेले असणार आहेत, म्हणजेच 28 जुने 56 मजूर लागणार आहेत. हे लॉजिकनं आपण उत्तर काढू शकतो. असं जर समजत नसेल तर व्यस्त चलन आहे तर दोघांचा गुणाकार कॉमन असतो आणि तो इक्वल असतो 28 गुणिले 6 बरोबर येणार आहेत x गुणिले 3. x ची किंमत काढायची म्हणजे 3 इकडे येणार आहेत. 28 गुणिले 6 भागिले 3 बरोबर असणार आहेत x. 3 दुने 6 आणि x बरोबर आला 28 जुने 56. आधी म्हणालो तसंच दिवस निम्मे झालेत म्हणजेच मजूर दुप्पट झालेले असणार आहेत, ते आपल्याला दिसत आहे तिथे. 56 मजूर लागणार आहेत 3 दिवसांमध्ये एक काम पूर्ण करण्यासाठी. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, अशी 2 कामे पूर्ण करण्यासाठी. एका कामाला 56 मजूर लागतात, 2 कामांना किती लागणार आहेत, 56 अधिक 56 म्हणजेच 112 मजूर लागणार आहेत आणि 112 असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. यात 56 देखील पर्याय होता. जर 2 कामे हा शब्द जर वाचला नाही तर तुम्ही 56 उत्तर लिहिलं असतं. त्यामुळं प्रश्न बारकाईने नेहमी वाचायचा हे लक्षात असू द्या. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 आणि आता सोडूया तो. वाचा आणि सोडवायला सुरुवात करा. हा भाग थोडा नवीन आहे तुम्हाला पण जमणार आहे. अ एक काम 10 दिवसात करतो, ब तेच काम 15 दिवसात करतो, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील हे विचारलेलं आहे. पहा, अ एक काम 10 दिवसात करतो म्हणजेच त्याचं एका दिवसाचं काम जे आहे ते असणार आहे 1/10. 10 दिवसात पूर्ण करतो म्हणजे एका दिवसात तो किती 1/10 एवढं काम करतो. ब जो आहे तो ब काय करतो, तेच काम 15 दिवसांमध्ये पूर्ण करतो, म्हणजे ब चं एका दिवसाचं काम असणार आहे 1/15. आता आपल्याला विचारलेलं आहे तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील. दोघं मिळून काम करायला लागल्यावर होणारं काम किती असणार आहे 1/10 अधिक 1/15. हे एका दिवसाचं काम असणार आहे. म्हणजेच ही बेरीज केली तर 15 एके 15 अधिक हे 10 एके 10 छेद होणार आहे 15 गुणिले 10 150 150. म्हणजेच हे किती येत आहेत 15 अधिक 10 होतील हे 25 छेद 150. 25 छेद 150. 25 एके 25 आणि 25
150 दोघांचं मिळून एका दिवसाचं काम आहे 1/6. दोघांचं मिळून एका दिवसाचं काम आलं 1/6. म्हणजेच त्यांना हे काम पूर्ण करायला एकूण किती दिवस लागणार आहे, तो छेद जो आहे तो आपल्याला ते सांगणार आहे की 6 दिवसांमध्ये हे दोघं मिळून ते काम पूर्ण करणार आहेत. याचं उत्तर आलं 6 दिवस, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. जेव्हा कधी असा कामाशी संदर्भात दिवसाचा प्रश्न असेल, दोघे मिळून असतील, त्यावेळेस त्यांचं एका दिवसाचं काम काढायचं, त्या कामाची बेरीज करायची एका दिवसाची, त्यातून आपल्याला जे फायनल उत्तर येईल त्याच्यामध्ये अंश जो आहे आणि छेद जो आहे यांची जर तुम्ही अदलाबदल केली तर एकूण किती दिवस लागणार आहेत हे आपल्या लक्षात येतं. इथं 1/6 म्हणजेच 6/1 दिवस लागणार आहे, म्हणजेच 6 दिवस लागणार आहेत. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि हा देखील कामावर आधारित असा प्रश्न आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला भरपूर काम करायचं आहे आणि एकच काम करायचं आहे. 18 कामगारांनी रोज 8 तास काम केले तर एक काम 21 दिवसात संपते. 6 कामगार वाढवले व रोज 7 तास काम केले तर तेच काम किती दिवसात संपेल हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा इथे काय करायचंय, इथे आहेत कामगार, त्यानंतर आहेत दिवस. कामगार आणि दिवस यांच्यामध्येच रिलेशन आहे. 18 कामगार रोज 8 तास काम करून, तास सुद्धा आहेत, तास आणि दिवस तिन्ही सुद्धा रिलेशन आहे त्यामध्ये. 18 कामगार रोज 8 तास काम करून जर त्यांनी काम केलं तरी ते काम 21 दिवसांमध्ये संपतं. आता काय केलं, 6 कामगार वाढवले. 6 कामगार वाढवले म्हणजेच 18 आणि 6 झाले 24 कामगार झाले आणि त्यांनी दररोज 7 तास काम केलं. त्यांनी काम केलं दररोज 7 तास, तर तेच काम किती दिवसांमध्ये संपेल हे आपल्याला विचारलेलं आहे. इथे पहा 18 कामगार दररोज 8 तास म्हणजे 18 गुणिले 8 144 तास त्यांचं काम झालेलं आहे आणि 144 तासांचं कामामध्ये त्यांना 21 दिवस लागलेले आहेत. आणि आपल्याला विचारले 24 कामगारांनी रोज 7 तास काम केलं म्हणजेच त्यांचं किती तास काम होणार आहे, 24 गुणिले 7 एवढे तास काम होणार आहे, तर त्यांना किती दिवस लागतील हे विचारलेलं आहे. पहा हे सगळे जे आहेत हे आहेत आता तास, हे मिळून झाले तास आणि पुढे आहेत दिवस. आता मला सांगा तासांची संख्या जर वाढली तर दिवस कमी लागणार आहेत, तासांची संख्या जर कमी झाली तर दिवस जास्त लागणार आहेत. म्हणजेच यामध्ये जे चलन आहे ते असणार आहे व्यस्त चलन आणि जेव्हा व्यस्त चलन असतं तेव्हा या सगळ्यांचा गुणाकार बरोबर या सगळ्यांचा गुणाकार असतो. म्हणजेच इथे होणार आहेत हे 18 गुणिले 8 गुणिले 21 बरोबर 24 गुणिले 7 गुणिले x होतील. हे 24 गुणिले 7 आहेत ते इकडे येऊन भागिले होणार आहेत. 18 गुणिले 8 गुणिले 21ला भागिले झाले 24 गुणिले 7 आणि बरोबर असणार आहे x. 7 एके 7 7 त्रिक 21 इथे 8 एके 8 8 त्रिक 24 3 एके 3 आणि 3 सख 18 राहिले काय खाली 1 1 राहिला आणि अंशामध्ये झालेले आहेत 6 गुणिले 3 म्हणजेच 18. एक्सची किंमत आलेली आहे 18 म्हणजेच 24 कामगारांनी रोज 7 तास जर काम केलं तर त्यांना लागणारे दिवस जे आहेत ते लागणार आहेत 18 दिवस त्या कामासाठी लागणार आहेत. म्हणजे त्याचं उत्तर आलं 18, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तिघांमध्ये जर रिलेशन असेल तर त्यातल्या दोघांचं रिलेशन कन्फर्म करायचं आणि त्यांच्या तिसऱ्याशी कोणत्या प्रकारे संबंध आहे हे ठरवायचं आहे. म्हणजेच त्यांच्यामध्ये चलन ठरवायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला पूर्ण समीकरण मांडायचं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि तो देखील सोपाच प्रश्न आहे, आगगाडीवर आधारित असा प्रश्न. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 800 मीटर लांब पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल हे विचारलेलं आहे. यातलं पहिल्यांदा म्हणजे अंतर. या आगगाडीला किती अंतर कापावं लागणार आहे. तिला स्वतःची लांबी 400 मीटर अधिक पुलाची लांबी जी आहे, मालगाडीस 800 मीटर लांब पूल म्हणजे पुलाची लांबी आहे 800 मीटर
म्हणजेच 800 अधिक 400 1200 मीटर एवढं अंतर कापावं लागणार आहे. लागणारा वेळ काढायचा आहे तो आपल्याला सेकंदामध्येच काढावा लागेल आणि जे अंतर आहे ते मीटरमध्ये दिलं आहे. म्हणजे जो वेग दिलेला आहे, वेग आहे 60 किलोमीटर प्रति तास, 60 किलोमीटर पर आवर. याचे करावे लागतील मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर. म्हणजे 60 गुणिले 5/18 गुणणार आहोत, छेद 1, 6 त्रिक 18 साइन 60, म्हणजेच हे झाले 50/3 मीटर प्रति सेकंद. हा मिळालेला आहे वेग मीटर प्रति सेकंदामध्ये. आता आपल्याला काढायचा आहे वेळ. तर वेळ बरोबर काय होतो? वेळ बरोबर असतो अंतर भागिले वेग. कसं? तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असतो, किंवा वेग इकडे आला वेळ तिकडे गेला तर वेग बरोबर अंतर भागिले वेळ असतो. आपल्याला वेळच काढायचा आहे. अंतर आहे किती? 8 आणि 4 1200 मीटर भागिले वेग करायचा आहे. वेग आहे 50/3. आता हे म्हणजेच काय आहेत? 1200 भागिले 50/3 आहेत. तर भागिले 50/3 उलटून गुणिले होणार आहेत. म्हणजेच 1200 गुणिले 3/50 होतील. 0 0 गेले, 5ने भाग दिला तर 5 2 10, 5 चोक 20, 24 त्रिक झाले 72 आणि 72 काय असणार आहेत? सेकंद असणार आहेत. 72 सेकंदांमध्ये तो पूल ओलांडला जाणार आहे. आता 72 सेकंद असा तर पर्याय नाही आहे. त्याचं जर मिनिट आणि सेकंदात रूपांतर केलं तर 60 अधिक 12 होतात 72 सेकंद. म्हणजेच हा झाला 1 मिनिट आणि हे पुढचे जे आहेत ते आहेत 12 सेकंद. 1 मिनिट 12 सेकंद जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. वाचा आणि सोडवायला सुरुवात करा. 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील हे विचारलेलं आहे. पहा, इथे आहेत माणसे आणि पुढे आहेत दिवस. यामध्ये रिलेशन आहे. इथे सांगितले 36 माणसे एक काम काही दिवसात म्हणजे x दिवसांमध्ये पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली म्हणजे दिवस जर 2/3x झाले तर माणसं किती लागतील? a माणसं लागतील असं आपण समजूया. या ठिकाणी पहा, माणसांची संख्या जर कमी केली तर दिवस वाढणार आहेत आणि जर माणसांची संख्या वाढवली तर दिवस कमी होणार आहेत. म्हणजेच यामध्ये जे चलन आहे ते असणार आहे व्यस्त चलन. आणि व्यस्त चलन असेल तर यांचा गुणाकार बरोबर यांचा गुणाकार असतो. चला तोच मांडूया. हे 36 गुणिले x बरोबर झाले a गुणिले 2/3x. a ची व्हॅल्यू काढायची. हे 2/3x इकडे येतील. हे 36 गुणिले x 3 छेदात आहेत, इकडे आल्यानंतर वर अंशात येतील आणि हे 2 गुणिले x अंशात आहे, तिकडे आल्यानंतर ते छेदात येतील. बरोबर आहे a. x गेले, 18 झाले 36, 18 त्रिक झालेले आहेत 54. म्हणजे माणसांची संख्या किती हवी आहे? 54 एवढी हवी आहे. 54 पहिलाच पर्याय आहे. पण विचारले का आपल्याला आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? ऑलरेडी 36 माणसं काम करतायत. आपल्याला लागणार आहे 54. म्हणजे 54 वजा 36, 14तनं 6 गेले 8, 4तनं 3 गेला 1, 18 माणसं अजून कामावर घ्यावी लागतील. जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे आपण चलनाची समीकरणं मांडून सोडवलेलं आहे. हे डायरेक्ट पण लॉजिक लावून सोडवता आलं असतं का? तर येस आलं असतं. कसं आलं असतं पहा, सांगतो. डायरेक्ट पण कसं सोडवलं असतं? दिवसांची संख्या 2/3 केली. दिवसांची संख्या 2/3 केली तर माणसांची संख्या जर इथं व्यस्त चलन असेल तर इथे काय होतं? ज्या पटीमध्ये दिवस कमी होतात त्याच्या उलट पटीमध्ये माणसं वाढत असतात. म्हणजे 2/3 कमी केले म्हणजेच माणसं जे आहेत ते 3/2 वाढणार आहेत. म्हणजेच इथे होणार आहेत 2/3 झाले 3/2 गुणिले 36, बे के बे, बे 18 36 आणि 18 त्रिक झालेले आहेत 54. असं सुद्धा डायरेक्ट काढता येतं.
जर हे लॉजिक तुमच्या लक्षात आलं तर डायरेक्ट असं सोडवा. व्यस्त चलन असेल तर ज्या पटीमध्ये कमी झालंय त्याच्या उलट पटीमध्ये वाढत असतं, ज्या पटीमध्ये वाढलं आहे त्याच्या उलट पटीमध्ये कमी होत असतं, वाईस वर्सा. हे उलट सुलट आहेत आणि हे करून सुद्धा आपण डायरेक्ट उत्तरं काढू शकतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. एका हौदाच्या 6 तोट्या एकदम सोडल्या तो 3 तासात पूर्णपणे रिकामा होतो, तर त्याच्या 4 तोट्या एकदम सोडल्यास तो किती तासात पूर्णपणे रिकामा होईल हे विचारलेलं आहे. इथे आहेत तोट्या. तोट्या म्हणजेच काय असतात? नळ. आणि पुढे आहेत लागणारे तास. आता 6 तोट्या सोडल्या की तो 3 तासात रिकामा होतो. जर त्याच्या 4च तोट्या सोडल्या तर तो किती तासात रिकामा होईल हे आपल्याला काढायचं आहे. जर तोट्यांची संख्या वाढवली तर तास कमी लागणार आहेत तो रिकामा व्हायला. तोट्यांची संख्या जर कमी केली तर रिकामा होण्यासाठी तास जास्त लागणार आहेत. म्हणजेच याच्यामध्ये आहे व्यस्त चलन. एक कमी केले की दुसरं जास्त होत आहे. व्यस्त चलन असेल तर काय, यांचा गुणाकार जो आहे तो कॉमन कॉन्स्टंट राहतो. 6 गुणिले 3 बरोबर होणार आहे 4 गुणिले x. हे 4 इकडे येऊन भागिले होतील. 6 गुणिले 3 भागिले 4 बरोबर आले x. बेद 2 4 बेद त्रिक 6. 3 त्रिक 9/2 राहिले. हे 9/2. 9/2 म्हणजेच किती? 4.5 होणार आहेत. म्हणजेच किती? 4.5 तास लागणार आहेत जर 4च नळ असतील तर. आणि हेच 4.5 इथे कसे लिहिलेले आहेत? 4.1/2 तास. इथे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे प्रश्न आहेत. यामध्ये थोडीशी फक्त लांबी असते त्यांना, पण समजून घेतला, व्यवस्थित त्याची मांडणी केली तर सहज मध्ये प्रश्न सुटून जातो. आडगावातून कडेगावला जाण्यासाठी दीपक सकाळी 9 वाजता ताशी 4 किलोमीटर वेगाने आणि दिलीप सकाळी 10 वाजता ताशी 5 किलोमीटर वेगाने पायी निघाले, तर प्रवासात त्या दोघांची भेट किती वाजता होईल? या पद्धतीचं उदाहरण आपण चलनामध्ये पण एक सोडवलेलं आहे. सकाळी 9 वाजता. आता यामध्ये कोण कोण आहेत? यामध्ये आहे दीपक आणि दुसरा कोण आहे? दिलीप. हा आहे दिलीप. आता दीपक किती वाजता निघालेला आहे? दीपक सकाळी 9 वाजता निघाला आणि त्याचा स्पीड किती होता? 4 किलोमीटर प्रति तास एवढा होता त्याचा वेग. दिलीप सकाळी 10 वाजता निघाला. दिलीप निघाला 10 वाजता आणि त्याचा स्पीड आहे 5 किलोमीटर पर आवरचा. तर हे दोघं रस्त्यात किती वाजता भेटतील हे आपल्याला विचारलेलं आहे. दीपक 9 वाजता निघाला, दिलीप 10 वाजता निघाला, म्हणजे मध्ये 1 तासाचं अंतर गेलं. या 1 तासात हा जो दीपक आहे याने 4 किलोमीटर अंतर कापलेलं असणार आहे. म्हणजेच दिलीप जेव्हा 10 वाजता निघाला तेव्हा त्याला 4 किलोमीटरवर पुढं असणाऱ्या दीपकला गाठायचं आहे. आता दिलीप निघाला तेव्हा त्याचा स्पीड किती आहे? 5 किलोमीटरचा आहे. दिलीपचा स्पीड आहे 5चा, दीपकचा स्पीड आहे 4चा. दोघांचाही स्पीड जर 4चा असता तर दोघांमधलं अंतर तेवढंच राहिलं असतं. तेवढ्याच अंतराने ते पुढे जात राहिले असते. पण दिलीपचा वेग जो आहे तो 5चा आहे. म्हणजेच दीपक 4च्या स्पीडने चाललाय आणि दिलीप 5च्या स्पीडने चाललाय. म्हणजे हा हळूहळू त्याच्या जवळ जाणार आहे. मग दिलीपचं स्पीड कितीने जास्त आहे? दिलीपचा स्पीड आहे 5 + 4 म्हणजे 1 किलोमीटर पर आवरनी त्याचा स्पीड जास्त आहे. प्रत्येक तासाला तो दीपकपेक्षा 1 किलोमीटर जास्त चालतोय. म्हणजेच त्याला ते 4 किलोमीटर कव्हर करण्यासाठी किती वेळ लागणार आहे? त्याला लागणारा वेळ असणार आहे एका तासाला 1 किलोमीटर, तर 4 किलोमीटर जाण्यासाठी 4/1 म्हणजेच 4 तास लागणार आहेत. 4 तास लागणार आहेत. आणि दिलीप निघालाय सकाळी 10 वाजता. आणखी 4 तासांनी तो दीपक जवळ पोहोचलेला असणार आहे. सकाळी 10 आणि त्याच्या पुढे 4 तास म्हणजे 10 आणि 4 14. 14 तास म्हणजेच किती? दुपारी 2 वाजता हा दिलीप या दीपकला भेटणार आहे. पर्याय क्रमांक 3 दुपारी 2 वाजता हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे.
अशी रेसिंगची उदाहरणं बऱ्याचदा येतात पेपरमध्ये. आता मात्र तुम्हाला एकदम क्लिअर झालं असेल हे उदाहरण आणि यामध्ये तुम्ही कोणतीही मिस्टेक करणार नाही. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि याच्यामध्ये भरायची आहे आपल्याला टाकी. सतत चालू ठेवलेल्या पाण्याच्या 4 सारख्या तोट्यांनी 10 तासात भरणारी टाकी 8 तासात भरण्यासाठी किती चालू ठेवाव्या लागतील? काय किती तोट्या चालू ठेवाव्या लागतील? यामध्ये पण पुन्हा तेच आहे, तोट्या आणि त्यांना लागणारा वेळ यांच्यातलं रिलेशन आहे. सतत चालू ठेवलेल्या पाण्याच्या 4 सारख्या तोट्यांनी 10 तासात टाकी भरते हे सांगितलंय आपल्याला. ती 8च तासात भरण्यासाठी, ती 8च तासात भरवायची आहे, तर किती तोट्या चालू ठेवाव्या लागतील हे आपल्याला शोधायचं आहे. मांडून तर झालं. आता यातलं चलन ओळखणे. यामध्ये कोणतं चलन आहे? तोट्यांची संख्या जर वाढवली तर वेळ कमी लागणार आहे टाकी भरायला. तोट्यांची संख्या जर कमी केली तर लागणारा वेळ जो आहे तो जास्त होणार आहे. म्हणजे उलटं होतंय. याचाच अर्थ याच्यामध्ये असणारं जे चलन आहे ते कोणतं आहे? व्यस्त चलन आहे. आणि व्यस्त चलन असेल तर या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार असतो आणि तोच त्याचा स्थिरांक असतो 4 गुणिले 10. या दोघांचा गुणाकार बरोबर x गुणिले 8 असणार आहेत. आपल्याला x ची किंमत काढायची. 8 इकडे पाठवा. 4 गुणिले 10 भागिले 8 होतील. बरोबर असणार आहे x. 4 एके 4, 4 दुने 8, बे एके बे, बे पंचे 10, 5 एके 5. x ची किंमत आलेली आहे 5. म्हणजे जर 8च तासामध्ये तो भरवायचा असेल तर आपल्याला किती? 5 तोट्या चालू ठेवाव्या लागतील. आणि 5 हा असणार आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. सोपं वाटायला लागलं असेल तुम्हाला आता काळ काम वेग, कारण ते आहेच तेवढं सोपं. ज्याचं चलनवर कमांड आहे त्याला काळ काम वेगचं फार कौतुक नाही. तो सहज सोडवू शकतो काळ काम वेगची उदाहरणं. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. 700 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो, तर बोगद्याची लांबी किती असेल हे विचारलेलं आहे. आता बोगद्याची लांबी काढायची, तीच आपण मानूया x. मग या आगगाडीला एकूण अंतर किती पार करावं लागतं हे पहिल्यांदा ठरवा. 700 मीटर आगगाडी प्लस बोगदा x म्हणजे 700 अधिक x मीटर एवढं अंतर त्या आगगाडीला पार करायचं आहे. त्यासाठी वेळ जो आहे तो लागतो 1 मिनिट. मिनटात तर आपण घेतच नाही, मिनटाचे केले सेकंद, 60 सेकंद. तर आपल्याला अजून एक दिलंय तो म्हणजे तिचा वेग जो आहे तो वेग आहे 60 किलोमीटर प्रति तास. याचे करायचे आहेत आपल्याला मीटर प्रति सेकंद, म्हणजे त्याला आपण 60 गुणिले 518ने गुणणार आहोत. हे होतील मीटर प्रति सेकंद. म्हणजेच हे झाले 6 त्रिक 18 आणि 6 60, 10 पाचे झाले 50/3. हे 50/3 हा वेग आपल्याला मिळालेला आहे. बस आता मांडणी करायची आहे आणि x ची किंमत काढायची आहे. इथं सूत्र आपण कोणतं मांडणार आहोत? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. हे कशावरून आलं सूत्र? तर आपल्याला माहिती आहे वेग बरोबर अंतर भागिले वेळ असतो. तर जो भागिले असणारा वेळ आहे तो पलीकडे जाऊन गुणिले झालेला आहे. मग ते जे अंतर आहे ते किती आहे? 700 अधिक x. हे 700 प्लस x इज इक्वल टू येणार आहे वेग गुणिले वेळ, म्हणजे 60 गुणिले 50/3. 60 हे नाही, हा वेगच आहे. वेळ जो आहे 60 सेकंद गुणिले वेग आहे 50/3 मीटर प्रति सेकंद. म्हणजे 60 गुणिले 50/3. 60 गुणिले 50/3. याला छेद काही नाही म्हणजे 1 आहे. 3 एके 3, 3 20 60 झाले. म्हणजे 700 प्लस x इज इक्वल टू आला 50 गुणिले 20, 5 दुने 10 आणि त्यावर हे 2 शून्य. x ची किंमत काढायची म्हणजे 700 पलीकडे जातील 1000 वजा 700, म्हणजेच x ची किंमत आलेली आहे 300. काय असणार आहे ते? मीटर. कारण x म्हणजेच काय आपण मानली होती? बोगद्याची लांबी मानलेली होती. पहा, या पद्धतीने सोडवलं
तर या पद्धतीची उदाहरणं सुद्धा अगदी सहज सुटतात. यात आपल्याला बोगद्याची लांबी विचारली होती, आगगाडीची दिली होती, त्यावरून आपण एकूण अंतर 700 अधिक x लिहिलं. वेळ आपल्याला दिलेला होता 1 मिनिट लागतो, त्याचे सेकंद केले. जो वेग होता किलोमीटर प्रति तास होता, त्याचा मीटर प्रति सेकंद करून घेतला आणि अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे रिलेशन मांडलं. हे कसं मांडलं? वेग बरोबर काय असतो? अंतर भागिले वेळ असतो. मग अंतर बरोबर काय होणार? वेग गुणिले वेळ होणार. ते सूत्र तसं आलं. 5 त्याच्यामध्ये किमती ठेवल्या, त्याला सिम्प्लिफाय केलं आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. ती म्हणजेच आहे बोगद्याची लांबी. पुन्हा समजावून सांगितला, कारण या पद्धतीचे प्रश्न परीक्षेत एक तरी प्रश्न यावर येणार आहे, त्यामुळे तयारीत राहा. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि चला सोडवूया तो. 8 कामगार एक काम 16 दिवसात संपवतात. 4 दिवसानंतर 2 कामगार कमी केल्यास ते काम एकूण किती दिवसामध्ये पूर्ण होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. चला पहिल्यांदा काय दिलंय ते मांडून घेऊया. इथे आहे कामगार आणि दिवस यातला संबंध. कामगार आणि दिवस यातला संबंध दिलेला आहे. सुरुवातीला सांगितले 8 कामगारांना 16 दिवस लागतात. 8 कामगारांना 16 दिवस लागतात. म्हणजेच दररोज 8 कामगार असे 16 दिवस काम करतात तेव्हा ते पूर्ण होतं. म्हणजे टोटल किती कामगार काम करतात? 16 गुणिले 8 म्हणजेच 128 कामगारांचे दिवस त्यामध्ये टोटली वापरले जातात. आता पुढे काय सांगितलं आपल्याला की 4 दिवसानंतर 2 कामगार कमी केले. आता या 128 पैकी किती गेले आणि राहिले किती हे आपल्याला काढायचं आहे. 4 दिवसानंतर 2 कामगार कमी केले म्हणजेच 4 दिवस या 8 कामगारांनी काम केलेलं होतं. 4 दिवस या कामगारांनी काम केलेलं होतं. 8 कामगारांनी 4 दिवस काम केलेलं आहे. आता 4 दिवसानंतर 2 कामगार कमी केले म्हणजे आता राहिले किती? 6 कामगार. या 6 कामगारांना अजून किती दिवस काम करावं लागणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता हे सोडवत असताना पहा काय करायचे. इथे कामगार गुणिले दिवस केल्यानंतर 16 8 128 हे झाले 128 कामगार दिवस. 128 कामगार दिवस. एका कामगाराचा 1 दिवस धरला तर 8 गुणिले 16 दिवस 128 झाले कामगार दिवस. पैकी 8 चोक 32 हे 32 कामगार दिवस झालेले आहे काम. हे पहा 8 गुणिले 4 32 कामगार दिवस काम झालेलं आहे. अधिक 6 कामगारांना किती दिवस काम करावं लागेल? x दिवस. म्हणजे अधिक 6 गुणिले हे x दिवस बरोबर व्हायला पाहिजेत हे 128 कामगारांचे दिवस. 8 चोक झाले 32 अधिक 6x बरोबर झाले 128. 6x बरोबर होणार आहेत. हे 32 तिकडे जाऊन वजा होतील. 128 वजा 32 म्हणजेच x बरोबर 6x बरोबर होणार आहेत. 128 मधून 32 गेले म्हणजे आले 96. म्हणजेच x बरोबर हे 6 तिकडे जाऊन भागिले होतील 16. x ची किंमत आलेली आहे 16. म्हणजे या कामगारांना 16 दिवस काम करावं लागणार आहे. कुणाला? या 6 कामगारांना 16 दिवस काम करावं लागणार आहे. आपल्याला विचारले ते काम एकूण किती दिवसात पूर्ण होईल. तर किती दिवसात पूर्ण होईल? या 6 कामगारांना 16 दिवस काम करावं लागेल प्लस आधी 8 कामगारांनी 4 दिवस काम केलेलं आहे. म्हणजे टोटल किती दिवस लागणार आहेत? 16 अधिक 4 20 दिवस लागणार आहेत. जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. कसं सोडवलं पुन्हा लक्षात घ्या. 8 कामगार 16 दिवसात काम संपवतात म्हणजे एकूण 16 गुणिले 8 128 कामगार दिवस त्यासाठी लागतात. पैकी 8 कामगारांनी 4 दिवस काम केलेलं आहे. 4 दिवसांनंतर 2 कामगार कमी झाले म्हणजे 6च कामगार राहिले. या 6 कामगारांना अजून किती दिवस काम करावं लागेल हे आपल्याला विचारलेलं होतं. तर इथं 8 गुणिले 4 म्हणजे हे 32 कामगार दिवस काम झालं प्लस 6 गुणिले किती दिवसांचं काम अजून करावं लागेल तेव्हा टोटल
128 कामगार दिवस काम होणार आहे, कारण टोटल काम होण्यासाठी 128 कामगार दिवस लागतात. हे सोडवल्यानंतर आपल्याला फायनल उत्तर मिळालेलं आहे. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल. चला जाऊया पुढे. आणि पुढे काही नाही, या ठिकाणी आपला स्वाध्याय 12.1 जो होता तो आपण पूर्ण सोडवलेला आहे, की जो काळ, काम आणि वेग यावर आधारित होता. भेटणार आहोत लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 12.2 सोडवण्यासाठी, जो याच घटकावर आधारित आहे. तोपर्यंत ज्यांना अजून ॲडव्हान्स तयारी करायची आहे त्यांनी या ठिकाणी दिसणारी TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप या प्लेलिस्टमध्ये या काळ, काम, वेगवर सुद्धा 60-70 प्रश्न सोडून दाखवलेले आहेत. आणि एकदम व्हरायटी प्रश्न आहेत. त्यातला कोणताही प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ज्यांना जास्तीची तयारी करायची आहे किंवा व्हरायटी प्रश्न सोडवायचे, ज्यांना राज्यात यायचं आहे, ज्यांना गणितात 90पेक्षा जास्त मार्क मिळवायचे आहेत, त्यांनी या प्लेलिस्टमधील व्हिडिओज अवश्य पहा. त्यातील प्रश्न सोडवा, म्हणजे व्हरायटी प्रश्न तुमच्या समोरून जातील. चला भेटूयात स्वाध्याय 12.2 मध्ये. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, दररोज नवीन काहीतरी शिकत राहा. कारण वेळ व्यर्थ म्हणजे जीवन व्यर्थ. वेळ वाया घालवू नका. प्रत्येक क्षण आयुष्यातला सत्कारणी लावा. धन्यवाद.